आव्हाडांविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे। आंबेडकरांच्या फोटो सोबत घडलेल्या प्रकारावरून राजकारण चांगलं तापलेलं दिसतंय आणि आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा या संदर्भात दाखल करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तर काल आपण पाहिलं महाडमध्ये जाऊन काल जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती दहनाचं आंदोलन केलं आणि त्या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप सुद्धा आक्रमक झालेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतो या आंदोलनाची। ठाण्यामध्ये भाजपचे समर्थक आक्रमक झालेत आणि आव्हाडांविरोधात राज्यभर हे आंदोलन होतंय। त्यांच्या फोटोचा निषेध करत हे आंदोलन करण्यात येत आहे। तर दुसरीकडे नागपूरमध्ये सुद्धा भाजप आव्हाडांविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळते। सर काय सांगाल, जो काय प्रकार काल घडला जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे, सर्वत्र या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आज देखील आपण आंदोलन करताय। हा प्रकार जो आहे तो खूप संतापजनक आहे आणि घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये यांनी आता हा घडलेला आहे आणि त्याच्यामुळे आता याला माफी देऊन त्याला उपयोग नाही। हा राष्ट्रद्रोह आहे की ज्यांनी एवढी मोठी भारतीय राज्यघटना लिहिली अशा महामानवाचा फोटो जो आहे तो फाडणं हा राष्ट्रद्रोह आहे। हा केवळ ज्याला म्हणता येईल की हा फाडली म्हणून तो गुन्हा नाही, तर हा देशाचा अपमान आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरायला पाहिजे। किती वेळा तुम्ही माफी मागत बसणार? दर 2 महिन्याने काही ना काहीतरी यांचं कृत्य असं होतं। महाडला गेले, स्कोअर करायला गेले त्या ठिकाणी की काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी स्टंट करता येईल आणि हिट विकेट होऊन परत आले। दर वेळेला त्यांचं दिलगिरी माफी अशी मागायला लागते। हा राष्ट्रद्रोह आहे, हा जनतेचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला झाला पाहिजे। प्रकार घडला हा चुकीने घडला, त्यामुळे मी जाहीररित्या माफी मागतो, पण ह्या प्रकरणाची कुठेतरी राजकीय त्याला वळण लावू नये, कुठेतरी राजकीय षडबुद्धीने आता हे सर्व घडतंय असं आव्हाडांनी सांगितलं। अहो, प्रत्येक गोष्ट ज्यांनी राजकीय वळणावरच नेली, हा तुझा स्टंट जो होता हा राजकीय वळणाचाच होता, कारण त्याच्या बाबतीतलं सर्व खुलासे शासनातर्फे दिले गेलेले होते की नेमकं काय आहे त्याच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे हे कुठलं राजकीय वळण नाही। आपण नेहमीच अशा पद्धतीने अपमानजनक वागत असता आणि हा तर मोठा राष्ट्रद्रोह आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, आमचे देव आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही वागणं त्याच्यामुळे त्यांचा राष्ट्रद्रोहाचाच खटला भरायला पाहिजे। महाड या ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेले आहे, आपली काय मागणी असेल? नाही, सर्वत्र गुन्हे दाखल होतील आणि शासन देखील निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल याच्याबद्दल मला विश्वास आहे। कॅमेरामन कुणालचा निकेश शार्दुल, पुढारी न्यूज, ठाणे। काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस औलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं, या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत।